सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय आज कोकणात श्रीवर्धनला. लांबे रिसॉर्टला प्लॅन आहे आमचा. 2 दिवस राहून यायचं तिथे. उन्हाळा वाढलाय पुण्यामध्ये, त्यामुळे आम्ही चाललोय कोकणात. तर उशीर झालाय थोडासा, पण लेट सी 10-10:30 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे तिथपर्यंत. बघूया. चलो चला नाश्ता करून घेऊया. सरपंच अँड सन्स, गावचा सरपंच. होय, गावचा सरपंच दिसतोय. सरपंच अँड सन्स. वॉशरूम वडापाव 40ला आहे आणि कांदे पोहे 50 रुपये. वडापाव काही जर्मनीहून आणते ते, एवढा का महाग आहे वडापाव? काय घेणारच? होय. इडली कशी आहे? अशी काय रव्याची आणि पोहे तांदळाची नाही चांगली. पर्याय पण नाही तो कुठं जंगलात. किधर कुठे यायचं तुला? हा जा. लय लांब ना आलो बाबा, तुला नाही झेपायचं. जो बाय 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 बाय. काय आहे का खायला आपल्याकडे? अशा तऱ्हेने हे ब्रेकफास्ट झाला आहे आमचा. हे बिल आहे काय? ते मागणं आले, मागणं आले. हम्म. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 1
काय नाही ना. इकडे आलो चावी दे त्यांच्याकडे गेलो. ब्रेकफास्ट झाला. एक नेस्कॉफे, एक इडली सांबार आणि कांदा पोहे 160 रुपये. ठीक आहे, रेट थोडे जास्त आहेत पण त्याप्रमाणे टेस्ट पण नव्हती ना. टेस्ट पण नाही. ओके ओके पण नव्हतं. चलो बाय बाय. ओके, ब्रेकफास्ट झालेला आहे आमचा. हॉटेल सरपंचला थांबलो होतो आम्ही. रेट थोडे महाग होते, असणारच ऑब्विसली, कारण हे थोडं कोकण भागात वगैरे येते, आउटस्कट्स थोडंफार, पण त्याप्रमाणे टेस्ट पण नव्हती. आणि नाश्ता केला, चाललो आता आम्ही. इथून किती दाखवते आपल्याला? 56 किलोमीटर आहे. अजून 56 किलोमीटर जायचं आहे. किती वेळ दाखवते? 1.5 तास. 1.5 तास लागेल अजून श्रीवर्धनला पोहोचायला. फायनली श्रीवर्धनचं नगर परिषदेचं गेट आहे. एंट्री मारलेली आहे श्रीवर्धनमध्ये. आणि आत्ता वाजतायत, किती वाजतायत? 11:15. ओके, 10-10:30चा अंदाज होता. 15-20 मिनटं आम्ही थांबून टाइमपास केला, त्याच्यामुळं थोडं पुढं मागं झालेलं आहे. बाकी पोचलेलं आहे श्रीवर्धनमध्ये. आता डायरेक्ट लांबे रिसॉर्ट. फायनली 4 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर श्रीवर्धनमध्ये पोचलेलो आहे. आणि असा काय परिसर आहे आजूबाजूचा. हे आजूबाजूला जे बघताय तुम्ही रोडच्या साईडला सगळे रिसॉर्ट वगैरे आहेत, छोटे छोटे हॉटेल्स आहेत. कारण इथं बिझनेस हा एकमेवच पर्याय आहे त्यांच्याकडे पण, की हॉटेल रूम्स रेंटवर देणं. सो आम्ही लांबे रिसॉर्टच्या जवळच आहे, पोचतो. 1-2 मिनिटाचा रस्ता राहिला फक्त. महाविद्यालय होतं, स्कूल आहे ना. बहुतेक स्कूलच. अगस्त्य होमस्टे पूर्णच्या पूर्ण आहे ना. हे इम्पेरियल आपण पण इथं बघितलं होतं, पण रूम नव्हती अवेलेबल इथं. हा ना, नाव हेच होतं ते लांब. दिस इज आवर रिसॉर्ट. मस्त आहे ना. अभी तो जस्ट स्टार्ट हुआ है. एंडला आहे ते ब्ल्यू वाला आहे ते आपलं आहे. ह्या सगळ्या नवीन रूम केलेत होते त्यांनी. हे पण केले त्यांनी. हे पण केले त्यांनी. ओके, लांबे एक्झॉटिका. पूर्ण चेंज केले त्यांनी बऱ्याच गोष्टी. हे आहे आमचं रिसॉर्ट. ही शबाना आहे बहुत. कुठं? इकडं होतं. गाडी दिसतात ना, तर गाडी लावायची कुठं. बंद करू. हां, पूल पण आहे का? भांडण झालंय काय? दिस आर रिसॉर्ट, लांबे रिसॉर्ट. इथं पण काही रूम्स आहेत. Here is the swimming pool. Here are few new rooms. This is new building actually. Swimming pool. इथं पण विचार रूम. लंच करून जा.
व्हिडिओ करून. इथं ॲक्च्युली त्या भाटकर काकू आहेत, बऱ्याच वर्षापासून आहेत तिथं आणि जेवणाचं वगैरे तेच बघतात, त्यांच्याकडेच आहे. सो आपण ऑर्डर दिली सुरमई प्लेट 2. बघू झालं आहे का बघतो. काकू झालं असेल तर झालेलं आहे, लावतात थाळी. एक आहे पाणी मध्ये जाते. ॲक्च्युली पहिलं ते तिथंच किचन होतं, त्याने इथं शिफ्ट केल्यानंतर त्याच्या अगोदर ते आपण जरी बाहेरून आणलं ना फिश तरी ते इथं करून देत होते. पण ते सिलेंडरचे रेट वाढल्यापासून ते नाही करून देत, परवडत नाही त्यांना. आता बघू सुरमई थाळी पण कितीला, मी प्राईस नाही विचारली. टेस्ट पण बरी होती त्यावेळी. आता पण बघू. मी इथं किंवा इथं बस. सुरमई खायची होती ना तुला. नको खायचं मस्त होतं. सुरमई फ्रेश सुरमई ताप. छान आहे. मला वाटलं शेड बसवलं आहे इथं वरती. मला वाटलं पत्रा आहे, लाकडी आहे बघ. लाकडाचं आहे.
काय म्हणत तू झुल्यातनं पडलेलीस असं झुल्यातनं पडलेलीस कधी बसलेलीस हा का अरे कसा दिवसभर व्लॉग करते काय गुड मॉर्निंग डे सेकंड इन श्रीवर्धन मस्त अशी गुड मॉर्निंग झालेली आहे दुसऱ्या दिवसाची आणि आता चाललो आहे बीचवरती सकाळ सकाळी सनराईज पण झालेला आहे 7 वाजलेत सकाळचे आज परत वापस जायचं पुण्याला त्याच्या अगोदर बीचवर जाऊन येतोय आणि हरिहरेश्वरला पण जायचं ना हरेश्वर का हरिहरेश्वर चला बीचवर घेऊन जातो दिल का क्या करे इकडून कचरा सांडून दिलाय कोणी हो ट्रेजर काल रात्री एक पाम्पलेट थाळी आणि एक व्हेज थाळी खाल्ली आज ब्रेकफास्ट करायला आला उपमा टेस्टी रात्रीचं जेवण मस्त होतं रात्रीचं पण आणि सकाळचं पण जेवण पाम्पलेट तर मस्त होता व्हेज मस्त डाळ भेंडीची भाजी भरलेलं वांग लोणचं पापड खाव्या उपमा खाव्या